सर हे शासन आम्हाला मारायला निघालंय. सेंट्रल किचन चालू करून आमच्या विद्यार्थ्यांचा जीवाचा तिथे हाल करणारच आहे. आणि त्यांच्या जीवितासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलोय. आम्हाला पण मारल्याशिवाय ते राहणार नाही याच्या ठिकाणी सांगू शकतो. मी आमदारांना पण विनंती करेल की तुम्हाला समाजाने आदिवासी समाजाचं नेतृत्व, आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी बसवलेलं आहे. तुम्ही जर आदिवासी समाजाकडे पाठ फिरवत असाल तर येणारा काळ आदिवासी समाज हा तुम्हाला खाली बसवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी आदिवासी विकास विभाग शासनाने स्थापन केलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर आदिवासी विकास विभागाकडून ज्या शासकीय योजना असतात त्यांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचं चित्र काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर राज्यात ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांमार्फत या ठिकाणी पुरवल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या व्यवस्थित भेटत नाही. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थित भेटत नाही, अपुऱ्या सुविधा. यामुळे आपण जर बघितलं तर नाशिकच्या ईदगाह मैदानावर सामाजिक कार्यकर्ते सुदाम भोये आणि सोनूभाऊ गायकवाड असतील, दत्ता ठाकरे असतील, हे उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्यांचा उपोषणाचा आज 9वा दिवस या ठिकाणी उगवलेला आहे. परंतु या ठिकाणी शासनाकडून अद्यापही दखल घेतली गेलेली नाही असं बोललं जात आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर सुदाम भोये जे आहेत उपोषण करते, त्यांची पूर्णपणे तब्येत जी आहे ती खालावली गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि जे दत्ता ठाकरे होते त्यांना आत्ताच उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. आपण थोडक्यात त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया, कारण की त्यांची तब्येत जी आहे पूर्णपणे खालावलेली दिसते आहे. काय सांगाल, आज उपोषणाचा 9वा दिवस उजळलेला आहे, आपली तब्येत खालावलेली आहे, शासनाकडून अद्याप दखल घेतली गेलेली नाही. सर हे शासन आम्हाला मारायला निघालंय. सेंट्रल किचन चालू करून आमच्या विद्यार्थ्यांचा जीवाचा तिथे हाल करणारच आहे. आणि त्यांच्या जीवितासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलोय. आम्हाला पण मारल्याशिवाय ते राहणार नाही याच्या ठिकाणी सांगू शकतो. या ठिकाणी त्यांच्या तब्येत खालवल्यामुळं त्यांना जास्त बोलता येत नाही. विस्तृत माहिती आपण सोनू गायकवाड असतील, अजून उपोषणकर्ते असतील, त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. उपोषणाचा आज 9वा दिवस आहे, शासन अद्यापही दखल घ्यायला तयार नाही. पुढील आपली रणनीती कशी असते? आज या ठिकाणी जे सुदाम भाऊ भोये असतील, दत्ता ठाकरे असतील, दत्ता ठाकरे यांना सकाळीच रुग्णालयात ॲडमिट केलेले आहे, जिल्हा रुग्णालयात. आमची शासनाकडे, प्रशासनाकडे हीच विनंती आहे की किती दिवस अजून आमचा अंत पाहणार. सेंटर किचन असेल, वारंवार विद्यार्थ्यांवर, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवर वारंवार अन्याय अत्याचार होत आहेत, विषबाधा होते, मुलं सर्पदोष होत आहेत. व याकडे शासन, प्रशासन, आदिवासी विभाग का बरं दुर्लक्ष करते? अशा ह्या मागण्या घेऊन आम्ही आज उपोषणाचा 9वा दिवस आहे. आम्ही एकच दिवसाचं त्यांना टायमिंग देतो. एक दिवसात जर शासनाकडनं, प्रशासनाकडनं, आदिवासी विभागाकडनं कोणी येत नसेल तर आम्ही येणारा आंदोलन हा, मी त्यांना पण जाहीर आव्हान देतो की येणारं आंदोलन हे त्यांना झेपणार नाही असं आंदोलन होईल. अद्याप आपण जर बघितलं बिराड आंदोलन असेल, असे वेगवेगळे आंदोलन, परंतु विभागाकडून काही दखल घेतली जात नाही. कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. आम्ही वारंवार मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो की तुम्ही पहिले तर या विभागाचे जे सचिव आहेत त्यांची बदली करा, या आदिवासी आयुक्त आहेत यांची बदली करा. परंतु आम्हाला असं वाटतं कुठेतरी यांची टक्केवारी चालू आहे म्हणून यांच्या बदल्या होत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे का ज्या आश्रमशाळांमध्ये भोजन व्यवस्था होती प्रॅक्टिकल पद्धतीने, तर ती त्याच्यात गोळ होत होता किंवा मग ती पुरवली जात नव्हती, म्हणून सेंट्रल किचनची व्यवस्था चांगली आहे असं त्यांचं. असं काही नाही. ज्या वेळेस जे जेवण बनवलं जात होतं ते विद्यार्थ्यांच्या समोर बनवलं जात होतं आणि तसं काही नाही. इथं कुठंतरी यांना टक्केवाऱ्या काढायच्या आहेत. आणि तुम्ही बघा, जे सेंटर किचनमध्ये जे आज एक विद्यार्थ्यांवर जेवणाच्या माध्यमातून जेवढं खर्च करतात ते खर्च दाखवतात. एक विद्यार्थ्याला शैक्षणिक सर्व खर्च मिळून हे 1980 काहीतरी 80 रुपयाचं 70 रुपयाचं खर्च दाखवतात. अगोदर एवढं खर्च नव्हतं.
अगोदर 1,000-1,200 रुपयामध्ये रोजात विद्यार्थ्यांचा खर्च होत होता. आता 1950 रुपये खर्च होते. म्हणजे हे काय आमच्या विद्यार्थ्यांना 5 स्टार हॉटेलसारखं जेवण देतात का? हे चुकीचं आहे. आमची विनंती आहे की जसं पहिल्यासारखं होतं तसंच पाहिजे. अजूनही पदभरती रखडलेली आहे. विद्यार्थ्यांना जे शिक्षक संख्या पाहिजे ती पुरेशी नाही. आताच कालच आमच्या चॅनलने सुरगाण्यातील पळसण या शाळेचं धक्कादायक वास्तव समोर आणलं. सर्वप्रथम मी महाराष्ट्र क्रांती न्यूजचं मी आभार मानतो की तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आमच्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या आदिवासी बांधवांपर्यंत पोचतायत. तर सर्वप्रथम मी तुमचं आभार मानतो. आणि जे पदभरती असेल किंवा जे हे घडामोडी होत असतील तर यांना मी सर्वप्रथम यांना 25 आमदार कारणीभूत आहेत, कारण की त्यांनी हे लक्ष द्यायला पाहिजे. मी आमदारांना पण विनंती करेल की तुम्हाला समाजाने आदिवासी समाजाचं नेतृत्व, आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी बसवलेलं आहे. तुम्ही जर आदिवासी समाजाकडे पाठ फिरवत असाल तर येणारा काळ आदिवासी समाज हा तुम्हाला खाली बसवल्याशिवाय राहणार नाही. आपण दुसऱ्या उपोषणकर्ते आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काय जवळ आहे, काय सांगाल? आदिवासी मंत्री नरहरी झिरवाळ देखील आपल्या जिल्ह्यातले आहेत. ते या उपोषण स्थळी आलेत का? अजून आदिवासी समाजाचे जेवढे पण आमदार आहेत नाशिक जिल्ह्यामधले, त्यापैकी एकही आमदार महोदय या ठिकाणी येऊन अजूनही गेलेले नाहीत. आणि त्याचबरोबर आदिवासी विकास भवनचे जे काही अधिकारी आहेत, सन्माननीय आयुक्त मॅडम असतील किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील, त्यांनी आज उपोषणाचा 9वा दिवस असताना देखील या उपोषणकर्त्यांना साधं मागण्यासुद्धा विचारण्यासाठी इथं कोणी आलेलं नाही. काय म्हणजे आदिवासी विकास विभागाची जी भावना आहे आदिवासींवर, त्याबद्दल दिरंगाई होते का मुद्दाम कानाडोळा केला जातो? निश्चितच सर, गेल्या 2,500-3 हजार वर्षापासून इथल्या आदिवासी समाजाला सातत्याने ही व्यवस्था टाळत आलेली आहे. आणि त्या व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारे हे सन्माननीय आदिवासी सचिव साहेब असतील किंवा आदिवासी आयुक्त मॅडम असतील, ह्या देखील त्याच व्यवस्थेचा एक धागा आहेत. म्हणून ते कदाचित उपोषणकर्त्यांपर्यंत ते पोहोचलेले नाही. आता एका आंदोलकाची तब्येत खालावलेली आहे, दुसरे जे भोये आहेत त्यांची देखील तब्येत खालावलेली आहे. पुढची आपली रणनीती कशी आहे? सर, तर गेल्या 9 दिवसापासून आम्ही सातत्याने प्रशासनाला विनंती करीत आहोत. पोलीस प्रशासन असेल, कलेक्टर साहेब असतील किंवा आदिवासी विकास भवनच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्यांना आम्ही ज्या आमच्या मागण्यात सेंट्रल किचन संदर्भातल्या, अक्षरशः सर 100, 150 किलोमीटर ते सेंट्रल किचनमधलं जे जेवण आहे ते 100 ते 150 किलोमीटर नेलं जातं. परिणामी मायक्रोबायोलॉजिकल फॉल्ट होण्याचं त्याच्यामध्ये फार प्रमाणात शक्यता असते. ते जेवण ताजं नसल्यामुळे त्याच्यात विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून हजारो लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य या सेंट्रल किचनचं अन्न पुरवल्यामुळे पणाला लागलेलं आहे. भविष्यात एवढ्या प्रचंड प्रमाणात या विद्यार्थ्यांची आरोग्याची हानी होणार आहे की ते थांबवण्यासाठीच सुदामजी भोये हे गेल्या 9 दिवसापासून उपोषण करत आहे. आणि सदरचं पत्र देऊन आज जवळपास 13 ऑगस्टपासून हे उपोषणकर्ते बसलेले आहेत. आज अक्षरशः दत्ताभाऊ ढाकरे असतील किंवा आमचे सुदामभाऊ भोये असतील, यांची तब्येत प्रचंड प्रमाणात खालवलेली. मी पुन्हा एकदा समाज बांधवांच्या वतीने या प्रशासनाला, शासनाला विनंती करतो की त्यांनी आज किंवा उद्यामध्ये जर शासनाचे प्रतिनिधी येऊन सदर मागण्यांच्या संदर्भात विचार केला नाही तर उद्यानंतर होणाऱ्या लॉ अँड ऑर्डर परिस्थितीला सर्वस्वी आदिवासी विकास विभाग हा जबाबदार असेल. निश्चितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जो आहे तो कडक असा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. आणि उपोषणकर्ते जे आहेत त्यांची पूर्णपणे तब्येत जी आहे ती आता खालवलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये शासन जर जागं झालं नाही, प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी येऊन उपोषणकर्त्यांशी विचारपूस करत नाही, त्याच्यानंतर जे परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल आणि सरकार असेल. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी काय घडामोडी घडतात आणि या आंदोलनाला वेगळं रूप कसं निर्माण होतं आणि उपोषणकर्त्यांच्या कशा मागण्या पूर्ण केल्या जातात ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जर बघितलं नाशिकच्या ईदगाह मैदानावर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी पोलीस देखील आपलं चांगलं कर्तव्य या ठिकाणी बजावत आहेत. दुसरीकडे आपण जर बघितलं तर अपंग बांधवांचं देखील या ठिकाणी उपोषण सुरू आहे.
या ठिकाणी विविध प्रकारचे उपोषणं या ठिकाणी सुरू असतात, परंतु अद्याप 9वा दिवस उपोषणाचा आहे. उपोषणकर्त्यांची मागणी जी आहे ती प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही, म्हणून या येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभं राहील असा देखील इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.